नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच फेब्रुवारीचं मंथली एक्सपायरी ज्याच्यामध्ये होऊ शकते त्या आठवड्यामध्ये निफ्टीचं कामकाज आणि ओव्हरऑल मार्केटच कशा पद्धतीने बिहेव करू शकतं हे पाहणार आहोत. पहा काय झालं, मार्केट जे आहे म्हणजे खास करून आपलं मार्केट इंडियन मार्केट जे आहे ते सस्टेन करण्याचा प्रयत्न करत होतं. जो महत्त्वाचा सपोर्ट होता तो होता 22,750 22,800च्या आसपास. पण आता सध्याची परिस्थिती असं आहे ना की घरचं झालं थोडं आणि व्यायाने धाडलं घोडं, ही परिस्थिती झाली आहे. म्हणजे आपण एक प्रकारे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत होतो. बाकीचे मार्केट पॉझिटिव्ह होते, याच्यामध्ये काहीही डाऊट नाही. सगळे मार्केट पॉझिटिव्ह बिहेव करत होते, पण आपले टेक्निकली असतील किंवा फिनान्शियली असतील बरेच सारे प्रॉब्लेम होते. टेक्निकली चार्ट तर वीक आहेत, फिनान्शियलसुद्धा आपण डॉलर इंडेक्स असेल किंवा इतर क्रूड ऑइल असेल, इतर गोष्टी आहेत ज्या आपण फेस करत होतो किंवा GDPचे आकडे असतील, इतर गोष्टी ज्या येत होत्या ना त्याने आपल्यावरती किंवा रिझल्ट्स असतील याने थोडा प्रेशर क्रिएट होत होता. पण एक अपेक्षा होती की इथे आपण सपोर्ट घेऊ. पण झालं काय, कालचं जर मार्केट पाहिलं तुम्ही तर काल आपलं मार्केट नक्कीच फॉल झालं आणि निगेटिव्ह क्लोजिंग झालं. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्लोबल मार्केट. मग त्यामध्ये अमेरिकन मार्केट जे आहेत ना, जो 2% फॉल काल पाहायला मिळाला आणि 2%च्या फॉलवरती क्लोज झालेला आहे. याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ना ते आहे एक न्यूज येते आहे. ती म्हणजे काय, तर कोरोना पुन्हा येऊ शकतो. चायनामधून ही न्यूज येते. चायनावाले काही शांत बसणार नाही आहे. म्हणजे पुन्हा ही एक न्यूज येते आणि त्याचा आता मार्केटवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे आपण अगोदरच वीक आहोत आणि त्याच्यामध्ये ही न्यूज, त्याच्यामुळे आता डाऊन साईड ओपन होण्याची खूप जास्त शक्यता आहे या आठवड्यामध्ये तरी. आता मागच्या आठवड्यामध्ये जी आपण चर्चा केली होती की वरती एकतर 23,200 निघू द्यात किंवा खाली 22,750 क्लोजिंग बेसिसवरती निघू द्यात, मग आपण एक डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करू शकतो. त्यामुळे मागचा पूर्ण आठवडा काहीही चांगले ट्रेड बनले नाही. हा इंट्राडेमध्ये एखादा दुसरा ट्रेड नक्की बनला असेल, परंतु डिरेक्शनल पूर्ण आठवडाभर काहीही ट्रेड बनलेले नाही आहेत. आता आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करू शकतो हे पाहूयात. न्यूज मी जास्त डिस्कस नाही करणार, फक्त त्यावरती फोकस करा. जर तुम्ही पाहायचंच आहे तर आत्ता ग्लोबल मार्केट पूर्ण निगेटिव्ह आहेत. म्हणजे जर तुम्ही आपलं समजा हे सोडून द्या, आपण अगोदर बंद झालं परंतु त्यानंतर डाऊ जोन्स आहे जवळजवळ 2.5%, 748 पॉईंटचा फॉल आहे. S&P असेल किंवा नॅसडॅक असेल. आणि जर तुम्ही गिफ्ट निफ्टी जरी जाऊन पाहिलं तरी सध्याला जवळजवळ 170 ते 80 पॉईंटचा फॉल गिफ्ट निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जास्तीत जास्त शक्यता काय आहे, जे सपोर्ट आपण घेऊन चाललेलो होतो ना किंवा जी शेवटची अपेक्षा आपल्यासाठी होती 22,750 22,800, ती सुद्धा सोमवारी ओपनिंगलाच ब्रेक होऊ शकते. मग आता येणारा जो आठवडा आहे पूर्ण बेअरच्या कमांडमध्ये राहू शकतो का हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. किंवा आपल्याला कुठे संधी मिळू शकते बायर्सला जर एंट्री करायची असेल तर. पण सध्या तरी डाऊन साईडचे ट्रेड प्रेफरेबल असू शकतात. हा जास्त शक्यता काय असते, ही जी ट्रेंड लाईन आहे 2020 पासूनची ही ट्रेंड लाईन आहे आणि आजचा हे वीकली क्लोजिंग जर पाहिलं तर इलेक्शन वीक जो आहे ना त्याच्यानंतर सलग दुसरं वीकली क्लोजिंग त्याच्या खाली आपण पाहतो. आता काय होऊ शकतं, इथून पुढे जर खाली डाऊन साईडचे जर टार्गेट डिस्कस करायचे झालं ना तर आता सगळ्यात महत्त्वाची जी लेवल येते ना ती आहे 22,520 560. या दरम्यान आपल्याला एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. पण ज्या पद्धतीची गिफ्ट निफ्टी वगैरे आहे ना याच्या खालीच आपण जाऊ शकतो किंवा याच्या खाली जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि इथेच कुठेतरी आपण ओपन होण्याची सुद्धा शक्यता आहे. अगदीच गिफ्ट निफ्टी आहे म्हणून होईलच असं नाही, परंतु शक्यता आहे की इथे आपण ओपन होऊ शकतो. मग त्यानंतर आपण कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो इंट्राडेचा व्हिडिओ बनवेल त्यावेळेस मी सांगतो. पण आता सध्याला पूर्ण आठवड्याभरासाठीचं आपल्या ज्या लेवल आहेत ना महत्त्वाच्या ते समजून घेऊयात. ज्या पद्धतीचं फॉर्मेशन बनतं आहे खरं तर जवळजवळ 1000 पॉईंटचा फॉल आहे. म्हणजे इथून मार्केटने डाऊन साईड सुरू केली, कंटिन्युअस फॉल आणि त्यानंतर जवळजवळ 1-2 आठवडे म्हणू शकता तुम्ही या झोनमध्ये मार्केटने घालवलेले आहेत. हे जे पॅटर्न आहे टेक्निकल पाहायचं झालं तर बेरिश फ्लॅग टाईप फॉर्मेशन आपल्याला सध्या तरी बनताना पाहायला मिळतं आहे. म्हणजे जी अपसाईड आहे ना पुन्हा आता सध्यासाठी जर तुम्हाला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर 22,820 हे तुम्ही क्लोजिंग बेसिसवरती एक स्टॉप लॉस ठेवून डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आता ही जी मी म्हणत होतो ना शेवटची अपेक्षा आहे, 750च्या खाली क्लोजिंग झालेलं नव्हतं. नक्कीच 750 ब्रेक होताना पाहायला मिळालं, परंतु क्लोजिंगला वरती आलो. पण आता ज्या पद्धतीचं फॉर्मेशन आहे आपलं पहिलं टार्गेट इथून जे असू शकतं, कदाचित आता तुम्हाला ते आत्ता मिळेल माहिती नाही. जर शुक्रवारी पोझिशन असेल तर गिफ्ट निफ्टी जसे आहेत त्या पद्धतीने ओपन झालं तर टार्गेट मिळू शकतं. पण आता इम्पॉर्टंट लेवल जी आठवड्यासाठी तुम्ही घेऊन चालू शकता ती आहे 22,560. 22,520 560 हा 40 पॉईंटचा झोन आहे. जर ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळते आहे, खरं तर इथून ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतरच खूप मोठं टार्गेट आहे जे की 22,000 आहे. खरं तर टार्गेट येतं 21,800. लक्षात ठेवा, खरं टार्गेट जे आहे टेक्निकली ते 21,800 आहे. पण आपण एवढं मोठं टार्गेट एकाच आठवड्यासाठी ठेवून चालणार नाही आहे. आपण स्टॉप लॉस ट्रेल करत राहणार आहोत. म्हणून 22,560 हे पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर जे दुसरं टार्गेट असणार आहे तुमचं ते आहे 22,300. मी राऊंड फिगर सांगतोय, तुम्ही प्लस मायनस थोडं करा. आणि त्यानंतर आहे 22,500
50 ते 22,080 ही जी लेवल आहे ना, इथपर्यंत आपण जाऊ शकतो. या आठवड्यासाठी हे 3 टार्गेट आपण घेऊन चालू शकतो. आता हे तुम्ही वर्कआउट कसं करू शकता, समजा सोमवारी जर 22,560च्या आसपास ओपनिंग होत आहे आणि इथे एखादा सपोर्ट घेऊ शकतो, तर मार्केट पुन्हा ही लेवल टेस्ट करायला येऊ शकतो. 200 ते 300 पॉईंटची अपसाईड किंवा अगदी नाहीच 800पर्यंत, तर कमीत कमी 720 750 या लेवलपर्यंत येऊ शकतं आणि पुन्हा हा फॉल होऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं. मग त्या पद्धतीने तुमच्या ज्या क्वांटिटी आहेत त्या तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मी या ज्या लेवल आहेत ना, विकलीसाठी डिस्कस करतोय. असं नाही की इथे या पद्धतीचं कामकाज होणार नाही. कदाचित एखाद 2 दिवस इथे सस्टेन करू शकतं, नंतर ब्रेक होऊ शकतं. त्यामुळे डेली ॲनालिसिस आणि विकली ॲनालिसिसमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर इंट्राडेमध्ये जसं आपण करतो, एखादी लेवल ब्रेक झाली की क्वांटिटी घेतो आणि थोडं जरी रिव्हर्सल आलं तरी आपण स्टॉप लॉस ट्रेड करतो. तसं विकलीला तो अप्रोच थोडा वेगळा असला पाहिजे. म्हणून डाऊन साईडच्या या 3 महत्त्वाच्या लेवल आहेत. 750 इम्पॉर्टंट लेवल आहे. अजून एक सांगतो, जर गिफ्ट निफ्टीप्रमाणे काम झालं नाही किंवा काही न्यूज आली आणि मार्केट फ्लॅट ओपन झालं, तर मग आपण जी लेवल आहे डिस्कस करणार किंवा ज्यावरती फोकस करणार आहोत ती आहे 22,750. मग 22,750च्या खाली जेव्हा कधी कमीत कमी 1 आवरची कॅन्डल क्लोज होणार, डेलीचं थोडं आपण बाजूला ठेवूयात की एक दिवस कदाचित मोठाच फॉल आला, इथे ओपन झाला आणि डायरेक्ट मोठा फॉल आला, तर ती लेवल मिस, ती जे मुवमेंट आहे मिस होऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत, 1 आवर ॲटलिस्ट 22,750च्या खाली बंद झाली तर डाऊन साईडचा ट्रेड आपण प्लॅन करणार आहोत. 22,820 830 850 हे आपले स्टॉप लॉस त्या केसमध्ये असणार आहे. आता अपसाईडची शक्यता सध्या दिसत नाही आहे, पण तरीही एक अपसाईड तुम्हाला कुठे मिळू शकते, 22,560च्या आसपास मार्केटने एखादा डबल बॉटम असेल, ॲटलिस्ट 15 मिनिटच्या कॅन्डलवरती पाहायचा आहे तो, 5 मिनिटाच्या नाही, विकलीसाठी सांगतोय. एखादा डबल बॉटम असेल, एखादे हॅमर असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन या पद्धतीने बनवून वरती येतं, तर इथे तुम्ही काही क्वांटिटी ॲड करू शकता. खूप रिस्की आहे, शक्यता कमीच ठेवा किंवा हेच पोझिशन बनवून तिथे तुम्ही पोझिशन बनवू शकता ज्यांना बुलिश पोझिशन बनवायच्याच आहेत त्यांच्यासाठी. तर इथे तुम्ही एक बाईंगची संधी शोधू शकता. त्याचंही मोठं टार्गेट ठेवू नका, 720 750 हे टार्गेट ठेवा. आता दुसरं, जर मार्केट फ्लॅट ओपन होतं किंवा अगदी इथून वरती येते आणि ज्यावेळेस जर खालून वरती आलं तर 820 जसं ब्रेक होईल, 22,820 ही लेवल ब्रेक होईल, पुन्हा एक अपसाईडचा विचार आपण करू शकतो. 22,820 नंतर खूप मोठं टार्गेट नाही आहे, तिथे असू शकतं 22,960 आणि त्यानंतर आहे 23,050 23,080 23,040 ते 23,080 करा. हे जे टार्गेट आहे ना, यासाठीच आपण प्लॅनिंग करणार आहोत. सध्या तरी त्याच्यावरच्या लेवल दिसत नाही आहेत, ना टेक्निकली दिसत आहेत, ना जे काही ग्लोबल मार्केट आहे त्यानुसार दिसत आहेत. म्हणून या लेवलवरती आपल्याला फोकस करायचे. म्हणजे कोणत्याही कंडिशनमध्ये जोपर्यंत 22,820च्या वरती सस्टेन मार्केट करत नाही, मग सस्टेन म्हणजे काय, तर 1 आवर कॅन्डल क्लोज होणं पाहिजे किंवा 1 डे क्लोज असेल तर आपण अपसाईडचा विचार करू शकतो, तोपर्यंत नाही. टेक्निकली मी टार्गेट सांगितलेलं आहे, फायनल टार्गेट 21,800 येते आणि जानेवारीच्या व्हिडिओमध्ये किंवा त्यावेळेस मी याच्याही खालचे टार्गेट डिस्कस केलेले आहेत, ते एकदा तुम्ही पाहून घ्या. लोकांना अगदीच खूप दूरचे टार्गेट सांगितले तर ते पचत नाही. ज्यावेळेस मार्केट इथे होतं त्यावेळेसही मी ही चर्चा केलेली होती की मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं. त्यावेळेसही बऱ्याच जणांना ती गोष्ट आवडलेली नव्हती, इथे असतानाही सांगितलं होतं, पण बऱ्याच लोकांना ते आवडत नाही. इथे मागच्या आठवड्यामध्ये मला एक अपेक्षा होती, ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनच्या वरती येऊन क्लोज झालेली होती मार्केट मागच्या आठवड्यामध्ये, तर त्यावेळेस अपेक्षा होती की मार्केट इथे येऊन एखादा डबल बॉटम फॉर्मेशन करून वरती जाऊ शकतं. ते झालेलं नाही आहे, ना खाली गेलं ना वरती गेलं. मागच्या आठवडा पूर्ण एकाच झोनमध्येच मार्केटने घालवलेला आहे. आणि थोडं सावध, मी पुन्हा एकदा सांगतोय, थोडं सावध. जरी डाऊन साईड दिसते याचा अर्थ असा नाही की ओपन झालं म्हणजे तुम्ही लगेच पुट घेऊन बसलं पाहिजे. नाहीतर काय होईल, जसं आता गिफ्ट निफ्टी आहे, सपोज 150 पॉईंट गॅप डाऊन ओपन झालं, लगेच 150 पॉईंट गॅप डाऊन झालं की तुम्हाला पोझिशन बनवणं गरजेचं नसतं. मग त्यानंतर तुम्हाला समजा 150 पॉईंट इथे ओपन होतंय, थोडं वेळ सस्टेन करतोय, कोणत्या पद्धतीने इकडे ब्रेकआउट येतोय किंवा ब्रेकडाऊन येतोय त्या पद्धतीने पोझिशन बनवणं गरजेचं असतं. विकली करत असाल तर थोडी वाट पहा, मार्केट रिटेस्ट करू शकतं आणि खाली जाऊ शकतं. इथे सगळ्यात जास्त ट्रॅपिंगची शक्यता असते, परंतु न्यूजमुळे ही ट्रॅपिंग मी थोडा वेळ इग्नोर करत आहे. म्हणजे काय होतं, एखादं ट्रेंड लाईन ब्रेक होतं, मार्केट खाली क्लोज होतं असं दाखवतंय. इम्पॉर्टंट 750च्या खालीही बंद झालेलं नाही आणि 800च्या वरतीही बंद झालं नाही. त्याच्यामध्ये सगळ्यांना कन्फ्युजन स्टेटमध्ये ठेवलं. जर ती न्यूज नसते ना तर मीही त्याच पद्धतीचं डिस्कशन आता करत असतो. तर या पद्धतीने काय होतं, इथे ट्रॅप केलं जातं आणि एक फास्ट कॅन्डल बनते. पण त्या न्यूजमुळं याची शक्यता खूप कमी झालेली, म्हणजे याची शक्यता आता फक्त 15 ते 20% राहिलेली आहे असं होण्याची, त्या न्यूजमुळे सांगतोय मी. नाहीतर आपण त्यावरती डिस्कशन केलं असतं. आता बँक निफ्टी, अगदी थोडक्यात बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय आहेत. निफ्टीपेक्षा बँक निफ्टी होल्ड करत होतं, कारण बँक निफ्टीचा जो प्रिव्हियस लो आहे, बँक निफ्टीनी जी ट्रेंड लाईन आहे ती अगोदरच ब्रेक केलेली आहे. पण आता बँक निफ्टीसाठी खूप क्रिटिकल झोन येत आहे. इथून खाली जर आता निघतोय बँक निफ्टीसाठी मोठा जो आहे लेवल ती आहे 48,000 किंवा 47,800 ही मोठी लेवल आहे. पण सध्या तरी बँक निफ्टीसाठी जी इम्पॉर्टंट लेवल ठरू शकते आत्ता गॅपडाऊन पाहता, खरं तर 48,800 आहे, पण जर गॅपडाऊन होऊ शकतं तर 48,400
350 या लेवलवरती फोकस करा. जर इथे मार्केट येऊन एखादं सपोर्ट घेतं किंवा त्याच वेळेस निफ्टीही सपोर्ट घेत असेल मोठ्या गॅप डाऊन नंतर, तर तुम्ही इथे थोडं थांबण्याचा विचार करू शकता. इंट्राडेमध्ये मी सांगतो, डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगेल इथे काय करायचं आहे. पण आपल्याला जे डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करायचे आहेत विकली बेसिसवरती, ते याच्या खालीच आपण प्लॅन करणार आहोत, 48,400च्या खाली. इथे मोठं टार्गेट ठेवू नका. पहिलं टार्गेट हे 48,000 असणार आहे. दुसरं त्याहीपेक्षा छोटं आहे, ते आहे 47,800. पण जर 47,800 ब्रेक होताना पाहायला मिळालं, या लेवलच्या खाली जर आपण बंद होतोय, लक्षात घ्या 47,800 47,750 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. ती लेवल जर ब्रेक होताना पाहायला मिळाली तर इथून जवळजवळ 2,000 ते 2,500 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. तो एकाच दिवसात येईल अशातला भाग नाही आहे. मग पुढच्या आठवड्यासाठी पहिले हे 2 टार्गेट फोकस करूयात आणि त्याच्यानंतर जो फॉल आहे तो अगदी आपल्याला 47,000 असेल किंवा 46,500 सुद्धा घेऊन जाऊ शकतो. 46,500 मी मागेही चर्चा केलेली आहे. तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर असाल तर तुम्हाला माहिती असेल 46,500 घेऊन जाऊ शकतो. फायनल टार्गेट वर्स्ट केसमध्ये या आठवड्याचा आपण 46,500 आत्ता पकडून चालत. अपसाईड कुठे आहे तर अपसाईड थोडं क्रिटिकल आहे. जोपर्यंत याच्यावरती म्हणजे 49,600 ही जी लेवल आहे, इथून आपण जवळजवळ 700-800 पॉईंटवरती आहोत. पण ती लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही ना, डिरेक्शनल ट्रेड प्लॅन होत नाही आहेत. आणि त्यानंतर मग 49,600 ब्रेक झालं तर मग 49,900 आहे किंवा 50,000 आहे, 50,350 आहे आणि 50,600 आहे. सध्या त्याची आवश्यकता नाही म्हणून मी सांगत नाही. जर ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळाली तर मी ते डेली अनालिसिसमध्ये नक्की डिस्कस करेल. सध्याला मिडकॅपमध्येही एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळतो. सेन्सेक्सचं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा, हा आठवडा 4 दिवसांचा आहे. महाशिवरात्र येत आहे, त्यानिमित्त सुट्टी आहे. म्हणजे अजूनही एक आठवडा यामध्ये कमी होणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमचे ऑप्शन प्रीमियम ॲडजस्ट करा. नाहीतर काय होईल, सगळेजण फॉल होतोय म्हणून कोणतेही प्रीमियमचे कोणतेही ऑप्शन उचला किंवा मोठा फॉल होणार आहे म्हणून मी अगदीच 22,300 22,200चा ऑप्शन उचलून बसलो आणि सोमवार मंगळवार गेलात, बुधवारी लगेच सुट्टी येईल आणि गुरुवारी तर एक्सपायरी आहे. त्यामुळे त्या पद्धतीचं थोडंफार ॲडजस्टमेंट करा. किंवा मग तुम्ही जर हेज पोझिशन बनवत असाल किंवा फ्युचरमध्ये ट्रेड करत असाल किंवा नेक्स्ट एक्सपायरी बेस्ट ट्रेड असू शकतात, पण ते तुम्हाला ॲडजस्ट करता आलं पाहिजे तुमच्या प्रीमियम आणि तुमच्या कॅपिटलनुसार. फक्त तेवढं लक्षात ठेवा, एक सुट्टी आहे हे लक्षात ठेवा. त्याबरोबरच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं सुद्धा विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.